देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र दाभोलकरांचा वारसा पुढे नेत आहेत. अशोक खरातला पाठीशी घालणार नाही सुप्रिया सुळे. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण बाजूला ठेवून घेतलेल्या भूमिकेचं मी स्वागत करते. अशोक खरात याच्यासारखा विकृत माणसाला देवेंद्र फडणवीस पाठीशी घालणार नाहीत. तर नरेंद्र दाभोलकर यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांची हत्या झाली. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाभोलकरांचा वारसा पुढे नेत आहेत. त्यासाठी मी देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर आभार मानते, असं वक्तव्य शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. त्या मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. अशोक खरात प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेला काळीमा फासला गेला आहे. संसदेतील खासदार मला एकच प्रश्न विचारत आहेत की महाराष्ट्रात नेमकं काय घडत आहे. आम्ही कमी पडलो, त्यामुळे महिलांना अशा ठिकाणी जाण्याची वेळ येते. समाज म्हणून आमची काहीतरी जबाबदारी आहे. अनेक वेळा लोक आम्हाला भेटतात आणि ते आमच्यासोबत फोटो काढतात. मला अशोक खरात प्रकरणात कोणाला वाचवायचं नाही, मात्र त्याच्यासोबत फोटो काढणाऱ्या नेत्यांनाही त्याबद्दल माहिती नसेल. पण इथून पुढे कोणासोबतही फोटो काढताना आम्हाला विचार करावा लागेल. अशोक खरात याच्याबाबत अगोदरपासून माहिती असती तर असे गलिच्छ काम करणाऱ्याला पाठीशी घातली गेले नसते, असा माझा विश्वास असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे. यावेळी सुप्रिया सुळे यांनी सध्या अशोक खरात प्रकरणामुळे संकटात सापडलेल्या रुपाली चाकणकर यांच्याबाबतही भाष्य केले आणि याबाबत त्यांच्या पक्षाला प्रश्न विचारला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसचे रोपटे शरद पवार यांच्याकडून हिसकावून घेण्यात आले. पवार आणि ठाकरे यांचे पक्ष फोडण्यात आले. त्यांनी शून्यातून पक्ष निर्माण केला आणि ही त्यांची चूक होती का, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलेला आहे. माझी एवढीच अपेक्षा आहे की आयडेंटिटी, बलात्कारामध्ये ह्या देशात कायदा आहे की ज्याच्यावर बलात्कार होतो त्याचं नाव किंवा ओळख कधीही बाहेर येता कामा नये. तशीच गोष्ट ह्याही केसमध्ये हवी किंवा कुठल्याही केसमध्ये हवी. या सगळ्या महिला ज्यांच्यावर अत्याचार झालेत, अन्याय झालेले आहेत, त्यांचं एक आयुष्य आहे, त्यांची प्रायव्हसी ही संविधानानेही त्यांना तो अधिकार दिलेला आहे. त्यामुळे प्रायव्हसी राईट्स या आपण सगळ्यांनी जपल्या पाहिजेत. मी बघते तुमच्या सगळ्या चॅनल्सवर जेव्हा ते व्हिडिओ येतात, तुम्ही असे ते कळत नाही आम्हाला नक्की काय चाललं आहे. ते ज्या जबाबदारीने मीडिया ते व्हिडिओ दाखवत आहे त्या जबाबदारीने आम्हीही कोणी, म्हणजे त्याची सुरुवात माझ्यापासून झाली पाहिजे, कोणीही आम्ही ते व्हिडिओ फॉरवर्ड करता कामा नये. त्या महिलांची प्रायव्हसी आहे, त्या एका समाजात राहतात, कुटुंबात राहतात, त्यांचा कुठलाही अपमान कोणी करू नये. ह्याच्यासाठी आपण माणुसकीच्या नात्याने सगळ्यांनीच जबाबदारी घ्यावी. जसं मीडिया काही ओळख दाखवत नाही आहे किंवा ते असे तुम्ही ब्लर करून दाखवता, तसंच आपण हा विषय कुठेतरी संपवून फक्त पोलिसांनी त्याची इन्क्वायरी करावी. त्याची चर्चा समाजात कोण आहे काय याची नावं बिलकुल बाहेर येतात. लोकसभेत आणण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. याच्यात प्रश्नासंदर्भात एवढं प्रश्न आहे. खरं तर पवार कुटुंब जादूटोणा मानत नाही, मात्र अजितदादांच्या घराच्या बाहेर असं काहीतरी प्रकार केल्याचे आरोप होत आहेत, माहिती समोर येते. तुमची प्रतिक्रिया काय? नाही, मी तुम्हाला खरं सांगू का, माझा काय या जादू टोणा ह्याच्यावर खरंच विश्वास नाही आहे. आणि पुरोगामी विचाराच्या मध्ये माझी श्रद्धा आहे, पण अंधश्रद्धा नाही. अंधश्रद्धा आणि श्रद्धेमध्ये एक थिन लाईन असते आणि त्याच्यामुळे श्रद्धा ही कुणावर ठेवायची हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण अंधश्रद्धेच्या पूर्ण विरोधात मी आहे. आणि त्याच्यामुळे आमच्यावर झाले जे संस्कार आहेत त्या संस्कारामध्ये माझी आजी असेल, माझी आई वडील असतील, आमचं पवार कुटुंब असेल, शिंदे म्हणजे माझ्या आईचं माहेर असेल, त्या सगळ्या किंवा सुळ्यांकडे असेल, त्या सगळ्यांमध्ये अंधश्रद्धेच्या विरोधात आम्ही आहोत. आणि त्याच्यात दुरुपयोग करून महिलांना जे एक्सप्लॉयटेशन होतं त्याच्यातच पूर्ण आम्ही विरोधात आहोत. आणि असं होताच कामा नये. म्हणजे दुर्दैव आहे की 21व्या शतकात आपण एवढं सायन्स तंत्रज्ञान असताना अशा पद्धतीने महिलांवर जो अत्याचार झाले, म्हणजे हे दुःख आणि अस्वस्थता. आणि दादाच्या घराच्या बाहेर कोणी केलं काय केलं देवालाच ठाऊक. पण हे व्हिडिओ मला आठवत आहे की तुमच्याही चॅनलवर ते पहिल्यांदा दाखवले होते, पण तिथे काय कॅमेरे असतील तर त्याची इन्क्वायरी तिथल्या DYSP. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, मुंबई.